म्हाडा लॉटरीमध्ये ज्या काही चुका जर तुम्ही करणार तर तुमचा अर्ज हा रिजेक्ट होणार असं त्यांनी त्यांच्या PDF मध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला या लॉटरीमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर आपल्याला जे डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेले आहे ते डॉक्युमेंट त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, इन्कम टॅक्स रिटर्न आणि डोमेसाइल सर्टिफिकेट. जर तुम्ही स्पेशल कॅटेगरीमधून भरणार तर त्यांचं ते एक सर्टिफिकेट हे आपल्याला डॉक्युमेंट हवे असतात. पण आणखी सुद्धा काही कारण आहेत त्यांनी त्यांच्या PDF मध्ये सांगितलेले. जर तुम्ही हे कारण जर त्यांचे जर व्यवस्थित जर तुम्ही तुमचे फॉर्म भरताना जर त्यांनी त्यांच्या नियमानुसार जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म हा ॲक्सेप्ट होणार. जर त्यांच्या नियमानुसार जर तुम्ही फॉर्म भरला नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार. हे त्यांनी त्यांच्या PDFच्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे. तर ते काय माहिती सांगितलेलं आहे ते आपण आज पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे जसेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातात. तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू. त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. या जाहिरातीनुसार प्राप्त झालेले सर्व ऑनलाईन अर्जाची सोडती करता पात्र निश्चिताआधी म्हाडा HLMS 2.0 या नवीन संगणकीय प्रणाली अंतर्गत करण्यात येईल. अर्ज विहित अनामत रकमेसह पूर्णपणे भरलेले आहेत की नाही हे तपासले जाईल. म्हणजे तुम्ही फॉर्म भरला जर पेमेंट जर नाही केलं तर तो फॉर्म तुमचा रिजेक्ट होणार. असे खूप सारे म्हणतात. खूप सारे जे लोकेशन तुम्ही सिलेक्ट करतात नंतर मग तुमच्याकडे पैसे नसतात, तुम्ही ते ऑनलाईन पेमेंट करत नाही, तो अर्ज या लॉटरीमध्ये सहभागी घेतला जात नाही, तो रिजेक्ट केला जातो. म्हणजे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्याचं पेमेंट सुद्धा करणे आवश्यक आहे. अपूर्ण आढळलेले अर्ज सोडतीपूर्वी रद्द केले जातील. अपूर्ण जी माहिती देतात अर्धवट सोडतात, परत पुढची माहिती भरत नाही, फॉर्मची तारीख निघून जाते, त्यानंतर ते सुद्धा रद्द करण्यात येतील. त्याबाबत अर्जदाराकडून केलेले कोणत्याही निवेदनाचा विचार केला जाणार नाही. या लॉटरीची मुदत तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतो. 11 सप्टेंबरला सुरुवात झालेली आहे, 31 ऑक्टोबर शेवटची तारीख आहे. याच्या आतमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर 11 ऑक्टोबरला म्हणजे 11 नोव्हेंबरला प्रारूप यादी लागणार आहेत. त्यानंतर मग आपल्याला 17 नोव्हेंबरला फायनल यादी लागणार आहेत. ही या लॉटरीच्या जे PDF आलेली आहे, जे नोटिफिकेशन आहे या लॉटरीचं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर या मुदतीच्या आत 31 ऑक्टोबरच्या आतमध्येच तुम्हाला तुमचा फॉर्म पूर्ण फिलअप झालेला हवा आहे. फर्स्ट स्टेप, त्यानंतर व्हेरीफाय होतात तुमचे डॉक्युमेंट, डोमेसाइल सर्टिफिकेट, इन्कम टॅक्स रिटर्न. त्यानंतर मग सेकंडचं स्टेप आहे ते पण सुद्धा तुम्हाला मग ई-साइन व्हेरिफिकेशन करावे लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला जे लोकेशन आहे ते सिलेक्ट करावं लागतात. त्याच्यानंतर मग तुम्हाला फॉर्म भरावे लागतात. हे पूर्ण प्रोसेस मी एकाच व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे या YouTube चॅनलवरती. तुम्हाला जर बघायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकला तुम्ही क्लिक करा. हा फॉर्म A to Z पूर्ण माहिती दिलेली आहे, जेणेकरून तुमची कुठेही चुकी झाली तर तुम्ही ती चुकी तिथे बघू शकता. सर्व अर्ज सोडतीमधून संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप बाद ठरवले जातील. अवघ्या वितरण प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येतील. हे जर याच्यामध्ये जर आणखी काही जर माहिती त्यांच्याकडे आढळली तर हे रद्द करण्यात येतील. आणखी त्यांनी काही माहिती सांगितलेली आहे. एकाच अर्जदाराचे एकाच संकेतामध्ये एकाच प्रवर्गात एकापेक्षा जास्त अर्ज. पहिलेही सांगितलं मी, हा फॉर्म एकापेक्षा जास्त लोकांना भरता येतो. मल्टिपल लोकेशन तुम्ही टाईप करू शकता तुमच्या लोकेशनमध्ये. पण एकाच व्यक्तीने, समजा XYZ व्यक्तीने जर फॉर्म भरला, एकाच संकेतामध्ये 100 घर आहेत स्कीममध्ये, त्याच्याकडे जर स्पेशल कॅटेगरीचं सर्टिफिकेट आहे, त्याने त्या कॅटेगरीमध्ये भरला, परत त्याच्याकडे जर त्याच लोकेशनला त्याच फॉर्ममधून त्यांनी जर जनरलमध्ये भरला, तर एकाच संकेतामध्ये एकाच वेळी मल्टिपल जर त्यांनी केले, जर फॉर्म भरले तर ते रिजेक्ट होतात. मी याच्यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण तुम्हाला त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, ते तुम्ही तिथून बघू शकता. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एक, जवळपास पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे प्राइम लोकेशनची घरं सांगण्यात आलेली आहे. तुम्हाला इथे जर फॉर्म भरायचा असला तर जे लोकेशन सांगितलेले आहेत तुमच्या ID वरती जे ओपन होणार आहे, तुम्ही प्रत्येक लोकेशनमध्ये तुमच्या ID वरती ओपन झाला तेथे भाग घेऊ शकता. त्याची स्पेशल तुम्हाला EMD अमाऊंट पण वेगवेगळी भरावी लागेल. एकाच लोकेशनमध्ये एकाच संकेतामध्ये एकाच वेळेस अर्ज भरता येत नाही. तुम्ही एकापेक्षा अनेक संकेतामध्ये अर्ज भरू शकतात, हा त्यांचा नियम आहे. हे सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्र आणि दस्तावेज दाखल न केल्यास, चुकीचे जर दाखले तुम्ही जर तिथं अपलोड केले, समजा त्यांनी त्यांच्या पोर्टलने जर तुम्हाला ॲक्सेप्ट पण केले, तर ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला घर लागल्यानंतर सुद्धा त्यांचे डॉक्युमेंट जर व्हेरीफाय झाले, क्रॉस व्हेरीफाय झाले, तर त्याच्यानंतर सुद्धा तुमचं घर कॅन्सल होऊ शकतो. म्हणजेच त्यांनी त्यांच्या PDF मध्ये सांगितलेले आहे
जे पेज नंबर 15 ला त्यांनी काय सांगितले, अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्र आणि दस्तावेज दाखल न केल्यास अथवा चुकीचे दाखले सादर केलेले अर्ज, समजा जर तुमच्या पोर्टलने तुम्हाला जर ते डॉक्युमेंट व्हेरीफाय केले, परत जर ओरिजिनल डॉक्युमेंट चेक करताना जर ते क्रॉसमध्ये आले तर तुमचं घर तिथून कॅन्सल होऊ शकतो, याची पण सुद्धा तुम्ही काळजी घ्या. वेगवेगळ्या अर्जदाराचे एकाच बँकेमध्ये एकच खाते क्रमांक. या म्हाडा लॉटरीमध्ये आपण कित्येक वेळा सांगितलं समजून की ज्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरणार त्याच्याच नावाचे तुम्ही बँकेचं अकाउंट तिथे द्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, समजा XYZच्या नावाने जर तुम्ही फॉर्म भरला तर XYZच्या नावाच्या अकाउंटमधूनच तुम्ही ते पेमेंट करा. तुम्ही पेमेंट दुसऱ्या अकाउंटमधून करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण एक जस्ट तुमच्यासाठी की जेणेकरून त्याच अकाउंटवरती जर पैसे असेल तर तुम्ही त्याच अकाउंटवरून करा. पेमेंट त्यांना पोहोचतो, दुसऱ्याच्या अकाउंटवरून केले सुद्धा त्यांना पेमेंट पोहोचतो. परत पेमेंट तुम्ही करू शकता, पण रिफंडसाठी जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यांना तुम्हाला रिफंड आणि नॉमिनी तिथे ऑप्शन विचारले जातात. तिथे तुम्हाला ज्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म भरला त्याच्याच बँकेचे अकाउंट नंबर, IFSC कोड आणि चेकबुक किंवा कॅन्सल जे आहेत, कॅन्सल चेक आणि बँकेचं फंड पासबुक तिथे तुम्हाला अपलोड करावं लागतं. तर त्याच व्यक्तीच्या नावाने अपलोड करा, म्हणजे जेणेकरून म्हाडाकडून जे तुम्हाला EMT अमाऊंट तुम्ही भरलेली आहे 15,000, 20,000, 50,000 आणि 1,00,000 ते ताबडतोब इन्स्टंट तुमच्याद्वारे NEFT RTGS द्वारे तुमच्या अकाउंटवरती ते ट्रान्सफर केल्या जातात. जेमतेम लॉटरीचा रिझल्ट लागल्यानंतर 7 ते 15 दिवसांचा वेळ लागतो. 7 ते 15 दिवसांचा वेळ लागल्यानंतर मग तुम्ही ते पूर्णपणे हे करू शकता. म्हणजे जे डॉक्युमेंट तुम्ही जे दिलेले आहेत जे पेमेंटसाठी जे, त्याच्यानंतर तुमचं जे अकाउंटवरती ते जे बॅलन्स आहे ते तुमच्या अकाउंटवरती ट्रान्सफर केलं जाते. त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज चालू होण्यापूर्वी, मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज, ऑनलाईन अर्ज चालू होण्याची बंद होण्याची वेळ, सर्व्हरमध्ये असलेली वेळ ग्राह्य धरण्यात येईल. या म्हाडा लॉटरीला 11 सप्टेंबरपासून सुरुवात झालेली आहे, तर तुम्हाला 31 ऑक्टोबरपर्यंत या लॉटरीमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आहे. 31 ऑक्टोबर यांची शेवटची तारीख सांगण्यात आलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल तर तुम्ही भाग घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. भाग घेण्यासाठी तुम्हाला आणखी आता 10 दिवस झाले, आणखी भरपूर वेळ आहे. तुम्हाला जर या लॉटरीमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर तुम्ही आता वेळ आहे, तुम्ही आताच फॉर्म भरा. आता फॉर्म भरलं तर त्याला 2 ते 5 दिवस 10 दिवस वेळ लागतात. जसं की तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट, इन्कम टॅक्स रिटर्न, कास्ट सर्टिफिकेट किंवा जे स्पेशल कॅटेगरीमधून जे अर्ज करतात जसे की एक सर्व्हिसमॅन, डिफेन्स पर्सनल, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, जर्नलिझम, कलाकार वगैरे जे असतात त्यांचे सुद्धा कॅटेगरीमध्ये जागा असतात, त्यांचे स्पेशल एक सर्टिफिकेट असते, ते सुद्धा व्हेरीफाय होण्याला वेळ लागते. त्यामुळे आता सुरुवात केली तर लवकरात लवकर तुमचं जे फॉर्म आहे तो लवकरात लवकर पूर्ण सक्सेसफुल होणार आहे. हे वरील जे कारण बघितलेले आहेत, या कारणामुळे जर तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर फॉर्म भरलेला नाही तर तुमचे जे म्हाडा लॉटरीमध्ये जे आहे ना, तुम्ही याच्यामध्ये सहभाग घेऊ शकत नाही आणि त्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. तर तुम्ही जे वरील कारण आहे ते समजून घ्या आणि जे त्यांचे म्हाडाचे जे नियम आहेत त्यांनी सांगितले त्या नियमानुसार तुम्ही फॉर्म भरा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर निश्चित राहा, तुम्ही हमखास कमेंट करा, आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा एक नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.